तर मंडळी, आज आपण होळी स्पेशल बेसनाचे लाडू बनवणार आहोत। तुम्ही जर असे लाडू बनवाल ना तर हॉटेलची मिठाईच विसरून जाल। तर त्यासाठी आपल्याला 1 किलो बेसन गिरणीमधून दळून आणल्यानंतर गाळून घ्यायचे आहे। नंतर थोडं थोडं पाणी घालून उंडा मळून घ्यायचा। उंडा जास्त कडक पण भिजवायचा नाही आणि जास्त नरम पण नाही। नंतर 1 किलो बेसनाला 1 किलो साखर घ्यायची। तुम्हाला जर जास्त गोड लाडू हवे असतील तर तुम्ही साखर थोडी एक्स्ट्रा घेऊ शकता। आणि 2 ग्लास पाणी घालून गॅसवर मंद आचेवर गंज ठेवायचा। आपला साखरेचा पाक तयार होईपर्यंत कढईमध्ये तेल गरम करायला ठेवायचं आणि छोटे छोटे गोल उंडे बनवून पुऱ्या लाटायच्या। मंडळी, जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करसाल। पुऱ्या लाटल्यानंतर सर्व पुऱ्या तळून घ्यायच्या। नंतर पुऱ्या थंड झाल्यानंतर हाताने तोडून घ्यायच्या आणि मिक्सरला छान बारीक करायच्या व कढईमध्ये काढून घ्यायच्या। नंतर आपला पाक बघायचा, गोळी बंद झाला आहे की नाही। प्लेटमध्ये थोडंसं पाणी घ्यायचं व 2-3 थेंब पाकाचे टाकायचे। पाक पाण्यावर तरंगला म्हणजे आपला पाक झाला असं समजायचं। अर्धा पाक टाकून छान मिक्स करायचं व राहिलेला पाक पण टाकून छान मिक्स करायचं। 2 दिवस हे मिश्रण झाकून ठेवायचं म्हणजे मिश्रण छान मुरते आणि मस्तपैकी लाडू बांधून घ्यायचे। तर बघा मंडळी, आपले लाडू तयार आहे। तुम्ही पण या होळीला असे लाडू करून बघा, तुम्हाला पण नक्कीच आवडतील आणि तुमचे घरचे पण खुश होतील। आणि रेसिपी आवडली असल्यास चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका।